ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 80%पेक्षाही जास्त कुटुंब भातशेतीवर अवलंबून आहेत। जिल्ह्यात 75,000 हेक्टरवर भातशेती केली जाते। मात्र असं असलं तरीही भात पिकाच्या अनेक जाती सध्या लोप पावत चाललेल्या आहेत। याच भात पिकाच्या जाती पुन्हा नावारूपाला याव्या म्हणून विक्रमगड तालुक्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या 31 गुंठे शेतीत तब्बल 55 प्रकारच्या भाताच्या वाणाची लागवड केली आहे। पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील अंकुश भोये हे शेतकरी सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत। भोये यांनी आपल्या 31 गुंठे शेतात तब्बल 55 प्रकारच्या भाताच्या वाणाची लागवड केली आहे। भात पिकाच्या अनेक जाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि याच लोप पावत चाललेल्या 55 जातींची लागवड भोये यांनी आपल्या शेतात केली आहे। याच्या मागचा असा उद्देश आहे की ज्या आपल्या ज्या जुनी भातं आहेत, हे जुनी भातं आता नष्ट होत चाललेली आहेत आणि लोकांनी हायब्रिड बियाणं हे चालू केलेलं आहे आणि आम्हाला हरेकृष्ण हरेरामाने जे हे दिलेलं आहे ह्या जाती, हे आम्ही इथे जमिनीत लावलेल्या आहे। कसबाई, गावठी झिनी, वाडा कोलम, काली, सफेद कुडळ, गावठी तोरण्या, गावरान बासमती यासारख्या विविध प्रकारच्या वाणाची लागवड त्यांनी आपल्या शेतात केली आहे। विशेष म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करत त्यांनी ही शेती फुलवली आहे। शेतकऱ्यांना आम्ही म्हणजे असं सांगू इच्छितो की याच्यामध्ये आम्ही जे गांडूळ खत आणि जीवामृता जास्तीत जास्त वापर केलेला आहे। शेतामध्ये रासायनिक खतं टाकलेली नाही, सगळी सेंद्रिय शेती ही बनवलेली आहे। पालघर जिल्ह्यात 75,000 हेक्टरवर भात शेती केली जाते। भात लागवडीसाठी संकरित बियाणांचा वापरही तितक्याच मोठ्या प्रमाणात केला जातो। अंकुश भोये मात्र याला अपवाद ठरले असून नामशेष होणाऱ्या भाताच्या जाती टिकवण्याचं काम ते करतायत। त्यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही पुढे येऊन पारंपरिक बियाणांना चालना द्यावी हीच अपेक्षा। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भातशेती नुकसान झालेल्या भागात स्वतः बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। परतीच्या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी कृषी विभागाला दिले आहेत। पंचनामे करताना ज्या त्रुटी येत आहेत त्या त्रुटी दूर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कोकणात दुसऱ्याची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई कशी देता येईल या संदर्भात कृषी मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं आहे।